हरेशीत होण्यास बोलावलेला येशू ख्रिस्ताच्या दास देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला पौल याजकून देवाने स्वार्थेविषयी आपल्या संदेशाद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते. ती स्वार्था त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला. पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीप्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र करवला गेला, तर येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपणही मिळाली आहेत, यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जा. त्यांपैकी तुम्ही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात. रोममध्ये तुम्हा सर्वांस देवाच्या प्रियास अवितर्जन होण्यास बोलावलेल्यास देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती मित्र हो. मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्याद्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. मी ज्याच्या पुत्राच्या स्वार्थेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो. आणि अशी विनवणी करतो की आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे. म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या माझ्या विश्वासाने मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळेल. बंधूंनो, मला जसे की तर परराष्ट्रीयात मिळाले तसेच तुमच्यात काही मिळावे म्हणून मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळ योजले होते, पण आतापर्यंत अडथे आले ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. मी ग्रीक व बर्बर ज्ञानी व अज्ञानी याच्या देयकी आहे. म्हणून मी माझ्याकडून गोमधील तुम्हासही स्वार्थ सांगण्यास उत्सुक आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे, प्रथम यहुद्याला आणि ग्रीकालाही. कारण तिच्याद्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते, कारण असा शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने जगे. वास्तविक जी माणसे अभक्ती सत्य दाबतात, अशा लोकांच्या अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टीवरून त्याचे सर्वकाचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत, पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्याचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बने. आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशु व सरकणारे प्राणी यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली. म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवाने देखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगपणाच्या स्वाधीन के. यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले, कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले. आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियाच्या नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनात एकमेकाविषयी काम संतप्त होऊन पुरुषांशी
अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रति आपल्या खाई भोगे. आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणंही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनितीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्टभाव यांनी पूर्ण भरलेले कानगोष्टी करणारे, मिनक देवद्वेष्टे, कवाकोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई वडिलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दयी आहे. आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत. हा देवाचा न्याय त्यांना कत असून ते त्या करतात. एवढीच केवळ नाही पण अशा गोष्टी करणाऱ्यांना ते संमतीही देता. ते ना दुसऱ्याला दोष लावणाऱ्या परे बंधू तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही, कारण तू ज्या गोष्टी दुसऱ्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतो. पण आपल्याला माहित आहे की अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाच्या सत्यानुसार न्याय निभा आहे. तर तशा गोष्टी करणाऱ्यांना दोष लावणाऱ्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणाऱ्या, अरे बंधू तू स्वतः देवाच्या न्यायी वाग्यातून सुटशील असे मानतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाके घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चातापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयताही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईल. परंतु जे तटपाळणारे सत्याला न मानता आणि तिला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप, संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येते. पण प्रत्येक चांगले करणाऱ्या प्रथम यहुद्याला आणि मग ग्रीकास घरात शांती व सन्मान ही मिळते. कारण देवाचा पक्षपात नाही. कारण नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्याने पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पाहतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्याने पाप केले असेल त्याच्या नियमशास्त्रानुसार न्याय होईल. कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवा पुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान खती. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही कसे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावत नियमशास्त्रातील गोष्टी करतात ते न त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःसाठी नियमशास्त्र होता. आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकावर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकी त्यांच्या जोडीला साक्ष देतात, तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात. देव माझ्या स्वार्थक्रमाने जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टीच्या ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिळवतो, तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे आणि तुझी खात्री आहे की तूच अंध्यांच्या वाटाग्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकार. अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बांच्या गुरु आहेस, कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे. तर मग जो तू दुसऱ्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करो,
ने असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? व्यभिचार करू ने असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तीच्या विटा मानतोस तो तू देवे लुटतोस काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिळवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे. कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुनता खरोखर उपयोगी आहे, पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुनता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. म्हणून कोणी मनुष्य जर सुनता न झालेला असूनही नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुनता न होणे हे सुनता असे गणण्यात येणार नाही काय? आणि देहाने सुनता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल तर ज्या तुला शास्त्रलेख व सुनता विधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझ्या तो न्याय करणार नाही काय? कारण बाहेरून यहुदी आहे तो यहुदी नाही, किंवा बाहेरून देहात सुनता आहे ती खरोखर सुनता नाही. कारण जो अंतरी यहुदी आहे तो यहुदी होय, आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतकरणाची सुनता आहे ती सुनता होय, आणि त्याची प्रशंसा मनुष्याहून नाही परंतु देवाहून होईल. मग यहुदी असण्यात फायदा तो काय, किंवा सुनता विधीकडून काय लाभ? सर्व बाबतीत पुष्कळ आहे. प्रथम हे की त्याच्यावर देवाची वचने सोपवली होती, पण काहींनी विश्वास ठेवला नाही, म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासपणा व्यर्थ करील काय? कधीच नाही. देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटार. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्या बोलण्यात तू नीतिमान घरावेस आणि तुझा न्याय होत कसता विजयी व्हावेस. पण आमची अनिती जर देवाचे न्यायपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे. अधिच नाही. असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करी? कारण जर माझ्या लबारीने देवाच्या खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले तर माझाही पापी म्हणून न्याय का भाव? आणि आपण चांगले घ्यावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून ने आम्ही असे सांगत असतो, अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे. अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे. मग काय आपण यहुदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहुदी व ग्रीक पापाखाली आहेत असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, ही नारी. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झुकून देवाचा शोध करतो असा कोणी नाही. ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहे. सकर्म करणारा कोणी नाही, यही नाही. त्याच्या घसात एक उबटलेले थगे आहे, ते आपल्या जिरांनी कपट योजतात. त्याच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व खूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रथ पाळण्यास उतारे आहे. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहे. शांतीचा मार्ग त्यांनी ओखला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधी असलेल्या सांगते, म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून या. कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतीकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते. पण नियमशास्त्राकडून व संदेशक्यांकडून साक्ष दिल्याप्रमाणे नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व आता प्रकट झाले आहे.
तान हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरी विश्वासाद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, कारण तेथे कसलाही फरक नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान करतात. त्याच्या रक्ताकून विश्वासाद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्यास पुरे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेवर सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्व प्रकट करा. त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हा. मग आपला अभिमान कोठे आहे? तो बाहेर ठेवला गेला कोणत्या नियमामुळे, कर्माच्या काय नाही, पण विश्वासाच्या नियमाम. म्हणून नियमशास्त्राच्या कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो. किंवा देव के यहुद्याचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय हो, परराष्ट्रीयाचाही आहे. जर सुनता झालेल्यांस विश्वासाने आणि सुनता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरविल तोच एक देव आहे. तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न हो, उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो. तर मग आपला पूर्वज अब्राहम त्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणाल? कारण अब्राहम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते, पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूचे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार ज्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूके नीतिमत्व म्हणून गणला जातो. देव ज्याच्या बाजूके कर्माशिवाय नीतिमत्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो. तो असे म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत, ते धन्य हो. ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप बनीत नाही, तो मनुष्य धन्य हो. मग हा आशीर्वाद सुनता झालेल्यांकरता आहे की सुनता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की विश्वास हा अब्राहमाके नीतिमत्व असा गणण्यात आला होता. मग तो कसा गणला गेला? त्याची सुनता झाल्यानंतर किंवा सुनता होण्याअगोदर? सुनता झाल्यानंतर नाही, पण सुनता होण्याअगोदर. आणि तो सुनताना झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्यास सुनता ही खून मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात ते सुनता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता भावे, म्हणजे त्याच्याही बाजूके नीतिमत्व गणले जा. आणि जे सुनता झालेले आहेत ते केवळ सुनता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहम हा सुनता न झालेला होता, तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरून जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावा. कारण तू जगाच्या वारीस होशील हे वचन अब्राहमाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नमते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्याद्वारे होते. कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले, तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही. आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे, ते यासाठी की नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही, पण अब्राहमाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मी तुला अनेक
राष्ट्रांचा पिता केले आहे, ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते कसल्याप्रमाणे बोलावतो, त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. तसे तुझे संतान होईल या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता त्याने आशेने विश्वास ठेवा आणि विश्वासात दुर्ब नसल्यामुळे तो सुमारे 100 वर्षांचा असतात त्याने आपल्या निर्जीव शरीराके व सारेच्या उदराच्या वंशपणाके लक्ष दिले नाही. त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही, तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता आणि त्याची पूर्ण खात्री झाली की देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. आणि म्हणून ते त्याच्या बाजूचे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केव त्याच्याकरता लिहिले गेले नाही. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याला, ज्याने मरण पावलेल्यातून उठवले, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्या हिशोबी गणले जाणार आहे. तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला, आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे. आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवे गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण पुढे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे. आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिळवतो. आणि तितकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिळवतो, कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते आणि धीर प्रचिती व प्रचिती आशा उत्पन्न करते आणि आशा लज्जित करीत नाही, कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती होतली जात आहे. कारण आपण दूर असतानाच ख्रिस्त येथा काही अपत्यांसाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल, कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचित कोणी मरण्याचेही धाडस करी. पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, त्यातील त्याची आपल्यावरही प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो तेव्हा जर आपला देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. इतकेच नाही, पण आता ज्याच्याद्वारे आपण समेट स्वीकारला आहे, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान मिळवतो. म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले, पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यावर मरण आले. कारण नियमशास्त्रापूर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसते वे पाप हिशोबात येत नाही. तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले. आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्याच्यावरही राज्य केले, आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही, कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्क मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की देवाची कृपा येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कांसाठी विपुल झाली. आणि पाप करणाऱ्या एकामुळे जसा परिणाम झाला तशी देणगीची गोष्ट नाही, कारण एका अपराधामुळे दंडागीसाठी न्याय आला, पण अनेक अपराधामुळे निर्दोषी करण्यासाठी कृपादान आहे. कारण मरणाने एका अपराधामुळे एकाच्याद्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की जे कृपेची व नीतिमत्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात ते त्या एकाच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्याद्वारे जीवनात राज्य करती. म्हणून
जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले. कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञा पालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील. शिवाय अपराध वागावा म्हणून नियमशास्त्र आत आले, पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. म्हणजे जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले, कसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे प्राप्त होणार या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे राज्य चालवा. तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात राहावे आहे? कधीच नाही. आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये यापुढे कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्माने त्याच्याबरोबर ओढले गेलो, ते यासाठी की जसा ख्रिस्त त्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यामधून उठवला गेला, तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत, तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले हो. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरलेला आहे. पर आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असो तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहो असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की मरण पावलेल्यामधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही, त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. कारण तो मरण पावला तो पापासाठी केतराच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला मारा. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनाच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका, पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा. आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही पण कृपेखाली आणले गेला आहात. मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात, ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञा पालनाचे. हे तुम्ही जाणत नाही काय? पर देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्याच्या व्यवहारास अनुसरून बोलतो, कारण जसे तुमचे अवयव अमंगपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केले, तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा. कारण तुम्ही पापाचे दास होता तेव्हा तुम्ही नीतिमत्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. आता तुम्हास ज्याची लाज वाटते त्या गोष्टीपासून तेव्हा तुम्हास काय स्मित होते, कारण त्या गोष्टीचा शेवट मरण आहे. पण आता तुम्ही पापापासून
मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे आता तुम्हास पवित्रीकरण हेफ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन काय आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. बंधूंनो, नियमशास्त्राची माहिती असणाऱ्यांशी मी बोलत आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? कारण ज्या स्त्रीला पती आहे ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते, पर तिच्या पती मरण पावला तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. म्हणून पती जिवंत असताना जर ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल, पण तिच्या पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसऱ्या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही पण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात, म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे भावे, म्हणजे आपण देवाला द्यान. कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापाच्या भावना आपल्या अवयवात मरणाला देण्यास कार्य करीत होता. पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते त्यासाठी की आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही. मग काय म्हणावे, नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजे नसते, कारण लोभ धरू नको असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मना लोभ कला नसता. पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला, कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली हे मला दिसे. पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारे. म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्यायी आणि चांगली आहे. मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय असे न हो, पण जी चांगली आहे तिच्या योगे पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्या ती मरण हा परिणाम घडविते, म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले. कारण आपण हे जाणतो की नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे, पापाला विकलेला आहे. कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही, कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. मग मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. कारण मी जाणतो की माझ्यात म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही, कारण इच्छा करणे माझ्या जो आहे पण चांगले करीत राहणे नाही. कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करता. मग आता मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. मग मी चांगले करू इच्छित असता वाईट माझ्या जो हाताशी असते हा नियम आरतो. कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो. पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो, तो माझ्या मनातील नियमाशी लढून मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवी. मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो, म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दासे करतो, पण
देहाने पापाच्या नियमाचे दास करतो. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाग्याना दनागे नाही ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालता. कारण ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या मरणाच्या नियमातून मुक्त के. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाकवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरवी. म्हणली आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्णभारी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टीवर मन ठेवतात पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टीवर मन ठेवतात. देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषू शकत नाही. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो तर तुम्ही देहाचे नाही पण आत्म्याचे आहात. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन काय आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मरणाधीन शरीरे जिवंत करी. म्हणून बंधुनो आपण देणे क्रीड आहोत पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही. कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत राहाल. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहे. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही पण आपण ज्यायोगे पब्बा पित्या अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेक आहे आहो. आणि जर मुले तर वारीस देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत म्हणजे त्याबरोबर आपले गौरवही व्हावे म्हणून त्याच्याबरोबर आपण दुःख तर सोसले वारीस आहो. कारण मी मानतो की या चालुकातील दुःखेही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल त्याच्या पुढे काही किमतीची नाही. कारण सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही पण त्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राही. कारण सृष्टी देखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की सर्व सृष्टी आतापर्यंत कनक यातना शोषित आहे. आणि केर इतकेच नाही पण ज्यांना आत्म्याचे प्रथम मिळाले आहे असे जे आपण ते आपणही स्वतः दत्तक घेतले जाण्याची म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता अंतर्यामी करत आहो. कारण आपण आशेने तारले गेलो आहो पण दिसणारी आशा ही आशा नाही. कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का. पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो. कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कन्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो. कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. कारण आपण
हे जाणतो की जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्या चांगल्यासाठी सहकार्य करतात. कारण त्यास ज्याच्याविषयी पूर्व ज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले, म्हणजे त्याने अनेक बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावं. आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे तर मग आपल्या विरुद्ध को? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टी का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. जनागे ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला, देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही बधाच्या मेघराप्रमाणे गणलेले आहोत. पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी करतो. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणाऱ्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणती निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्या खाई असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही. मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही, आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात साक्ष देत आहे की मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे. कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकून शापित व्हावे असे मी इच्छित. ते इस्रायली आहेत, त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहे. पूर्वज त्यांचे आहेत, त्याच्यापासून दैहिकदृष्ट्या ख्रिस्त आला, तो सर्वावर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो. आमेन. पण देवाचे वचन जणू व्यर्थ झाले असे नाही, कारण जे इस्रायलातले आहेत ते सर्वच इस्रायली नाही, आणि ते अब्राहमाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही, तर इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल असे वचन आहे. म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहे. कारण वचनाचा शब्द असा आहे की मी या तू प्रमाणे घेईन आणि सारेला मोजा असे. आणि तितकेच नाही, पण या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्यापासून रिबेका गरोदर असतेवे. आणि मुलाचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम राहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही, पण बोलावणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे इला सांगण्यात आले होते की मोठा धाकट्याची सेवा करी. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला. मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनिती आहे का? तसे न हो. कारण तो मोशेला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन, आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करेन. तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही, किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. म्हणून शास्त्राने फरोला म्हणतो, मी तुला ह्यासाठी मोठे केले की तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजवले जा.
म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठीण करतो. तू यावर म्हणशील की तो तरीही दोष का लावतो, त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे. पण उलट, अरे बंधू, तू जो देवाला उठून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस? अशी कोणती वस्तू करणार याला म्हणू शके? कुम्हाराने एकाच कोग्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रगट करावे असे जरी देव इच्छित असना तरी ह्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले आणि गौरवासाठी आधी योजलेल्या देच्या पात्रावर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? त्याने जनकेल यहुद्यामधूनही पण परराष्ट्रीयांमधूनही बोलावणे आहे ते आपण ती देती पाहते आहो. कारण तो होशियाच्या ग्रंथात असेही म्हणतो की जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन आणि जी माझी आवृत्ती नव्हती तिला मी माझी आवृत्ती म्हणेन. आणि असे होईल की त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही माझी प्रजा नाही असे म्हणले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल. यशादे की इस्रायलाविषयी ओरडून म्हणतो की इस्रायलाच्या पुत्राची संख्या जरी समुद्राच्या वौसाखी झाली करी एक अवशेष वाचवला जाईल. कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करी. आणि यशाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. मग आपण काय म्हणावे तर जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागे नाही त्यांनी नीतिमत्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळविले आहे. पण जे इस्रायल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाही. आणि का कारण ते विश्वासाने नाही पण कीर्तीने त्याच्या मागे लागले, कारण ते अटकण्याच्या दगावर अटकले. कारण पवित्र शास्त्रात कसे लिहिले आहे की बघा, मी सियोनात एक अटकण्याचा दगे एक अगथ्याचा खट ठेवतो आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. बंधूंनो, त्यांचे ताराभावेही माझ्या मनाची ककीची इच्छा व माझी त्याच्याकरिता देवाजवळ विनंती आहे. कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही. कारण ते देवाच्या नीतिमत्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाही. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे. कारण नियमशास्त्राने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो की जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगे. पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे म्हणते की तू आपल्या मनात म्हणू नकोस की स्वर्गात कोण चिरेल, म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास, किंवा मृत लोकात कोण उतरेल, म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास. पण ते काय म्हणते ते वचन तुझ्या जो ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे. कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशी आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशी तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धारा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे.
कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होई. मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्याशिवाय ते कसे ऐकतील? आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की जे चांगल्या गोष्टीची स्वतः सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहे. पण सर्वांनी स्वार्थेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशा म्हणतो की प्रभू आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे. पर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकले होते. पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते. काय हो, खचित ऐकले. सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत. पण मी म्हणतो की इस्रायलाला कळे नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो जे राष्ट्र नाही त्यांच्याकडून मी तुम्हास यशस चेवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतले. पण यशा फार धीट होऊन म्हणतो की ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो मी एका अवमान करणाऱ्या आणि उलटून बोलणाऱ्या पजेपुरे दिवसभर माझे हात पसर. तर मी म्हणतो की देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही, कारण मीही इस्रायली आहे, अब्राहमाच्या संतानातला, बन्यामीनाच्या वंशातला आहे. देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजक इस्रायलाविरुद्ध अशी विनंती करतो की प्रभू त्यांनी तुझ्या संदेश त्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाळल्या आहेत, आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर तपणे आहे. पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ज्यांनी बालाच्या मूर्तीपुढे गुटखा ऐकला नाही असे एकंदर 7,000 लोक मी माझ्यासाठी राखले आहे. मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निधीप्रमाणे एक अवशेष आहे. आणि जर कृपेने आहे तर कृतीवरून नाही, तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही. मग काय? इस्रायल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधे केले गे. कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे. त्यांनी पाहू ने असे डोर आणि त्यांनी ऐकू ने असे कान दिले आहेत. त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाय व सापा आणि अडथाव प्रति हो. त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ सतत वाकक. मग मी विचारतो की इस्रायलाने पाहावे म्हणून त्यांना अटकन आहे काय? तसे न हो, पण त्यांच्या पण्यामुळे त्यांना यशेस चरवण्यास तारण परराष्ट्रीयांके आले आहे. आता त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले तर त्यांचा भना होणे हे त्याहून किती अधिक होईल. पण तुम्ही जे परराष्ट्रीय आहात क्या तुमच्याशी मी बोलत आहे ज्यार्थी मी परराष्ट्रीयाचा प्रेषित आहे त्यार्थी मी माझ्या सेवेचे गरम करतो. यहुदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत, त्यांना मी शक्य त्याद्वारे यशेस चरवून त्यांच्यामधील काहीचे तारण करार. कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे, तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय? कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसा सगळा कुवा आहे, आणि मुजर पवित्र आहे तर तसे साठे आहे. आणि जैतुनाचे काही फाटे जैतुने गेले आणि तू रानकी जैतून असता त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टिकतेच्या मध्य सहभागी झालास.
तर त्या फाग्याविरुद्ध अभिमान मिळवू नकोस, आणि जरी अभिमान मिळवलास तरी तुम्हाला उचलले नसून मने तुला उचलले आहे. मग तू म्हणशील की मला कलम करून जोडण्यासाठी ते फाके तोडले गे. बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले, आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस ह्यात मोठेपणा मानू नकोस, पण भीती बाळ. कारण जर देवाने मुच्या फाक्याची गे केली नाही तर तो तुझीही गे करणार नाही. तर तू देवाची दया आणि छाटणी बघ, जे पले त्याच्यावर छाटणी, पण तू जर देत राहिलास तर तुझ्यावर दया नाही तर तूही छाटता जाशी. आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील, कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. कारण तुला मुच्चा रान की जैतुनातून कापून जर निसर्गाविरुद्ध चालणाऱ्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाके आहेत ते किती विशेष करून आपल्या मुच्च्या जैतुनाला कलम करून जोडले जातील. बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेव्हा यात शहाणे हो ने, म्हणून माझी इच्छा नाही की तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे, ते असे की पर्जनाच्या भरणा आत येईपर्यंत इस्रायलात काही अंशी अंधेपण उद्भवले आहे. आणि सर्व इस्रायल अशा प्रकारे तारले जाईल, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की सियोनापासून उद्धारक येईल आणि याकोबातून होती घालवी, आणि मी त्यांची पापे दूर करीन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होई. ते स्वार्थेच्या बाबतीत तुमच्यामे वैरी आहेत, पण ते देवीनिवीच्या बाबतीत पूर्वजम प्रिय आहे. कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात. कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता, पण आता इस्रायलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे, त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत, म्हणजे तुमच्यावरील देच्याद्वारे त्यांच्यावर दया केली जाय. कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोदले आहे. आहा, देवाच्या सुगीतेच्या विज्ञानाच्या धनाची खोली किती, त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत, आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहे. असे नियमशास्त्रात लिहिले आहे. कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे, किंवा त्याचा सल्लागार कोण होता, किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल. कारण सर्व गोष्टी त्याच्याकून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी राहत, त्यास युगानुयुग गौरव असो, आमेन. म्हणून बंधूंनो, देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रह्य यज्ञ म्हणून सादर करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप हो नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर हो द्या, म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही लोकारी. कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे मी तुमच्यातील प्रत्येक जनाला असे सांगतो की त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जनाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला माना. कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत, आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत. पण आपल्याला पुरवलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत. जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावे. सेवा असेल तर सेवा करण्यात तत्पर राहावे. जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर राहावे. जो दान देतो त्याने दार्याने घ्यावरे. जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा. जो दया करतो त्याने संतोषाने दया कराल. प्रीती निष्कपट
असावी वाईटापासून दूर राहा, चांदल्याला बिलगून राहा. बंधुप्रेमात एकमेकाशी सहनशील, मनात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आशी न होत आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे. पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, हातीच्या पुढे जाणारे असे व्हा. जे तुमच्याच करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्यांबरोबर रडा. एकमेकांशी एकमनाचे व्हा. उंच गोष्टीवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांखे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे हो नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फे करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टीवर लक्ष ठेव. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने राहा. प्रियांनो, तुम्ही स्वतः सूट घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की सूट घेणे माझ्याके आहे, मी हे करीन असे परमेश्वर म्हणतो. पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे, तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे, कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, पण ब्याने वाईटाला जिम. प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहावे, कारण देवा कोणताही असा अधिकारी नाही, आणि जे आहे ते देवा कोण नेमलेले आहे. म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो, आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणतील. कारण चांगल्या कामात अधिकाऱ्यांची भीती नाही, पण वाईट कामात असते. मग तुला अधिकाऱ्याची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर, आणि तुला त्याच्याकडून प्रशंसा मिळेल. कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे. पण तू जर वाईट करीत असलास तर भयधर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही, कारण तो वाईट करणाऱ्यावर क्रोध व्यक्त करण्यास सूट घेणारा देवाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. या कारणास्तव तुम्ही काही देता, कारण याच गोष्टीत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहे. म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या. ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, याशिवाय कोणाचे देणे करी असू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, या एका वचनात ती समावलेली आहे. प्रीती आपल्या शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे. अनेक हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक देव आले काय. रात्र सरत आली असून दिवस जो आला आहे, म्हणून आपण अंधारातली कामे काकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू के. दिवसा शोभेल असे चालू, या दंगलीत व धुंदीत किंवा अमनपणात व कामातुरपणात किंवा कलहात व ईर्षेत राहू नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनासाठी काही तरतूद करू नका. जो विश्वासात दूर आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. कोणी असा विश्वास ठेवतो की आपण सर्व काही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. जो खातो त्याने न खाणाऱ्यास तुच्छ लेखू,
नये आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्यास दोष लावू नये, कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल हो, तो स्थिर केला जाईल, कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे. आणि कोणी एखादा दिवस दुसऱ्या दिवसाहून अधिक मानतो, दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खात्री होऊ द्यावी. जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे, आणि जो खातो तो सुद्धा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो. त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो. कारण आपल्याला कोणी स्वतःकरता जगत नाही व कोणी स्वतःकरता मरत नाही. कारण आपण जगलो तरी प्रभू करता जगतो, आणि आपण मरण पावलो तरी प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहो. कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला, तो ह्यासाठी की त्याने मृतांच्या जिवंतांचाही प्रभू असा. मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस, किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेतोस? कारण आपण सदैव देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून प्रत्येक गुन्हा मला नमन करी आणि प्रत्येक जीव देवाचे स्तवन करी. तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपापला हिशोब दे. तर आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, पण असे ठरवू की कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अखंड किंवा पन्यास कारण होईल असे काही खेळू नये. मी जाणतो व प्रभू येशू में मी मानतो की कोणतीही गोष्ट मुझी अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो, तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस. असे झाले ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याच्या तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका. कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, पर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो. तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्या मागे लागू या. अन्न कथा देवाचे काम तू नष्ट करू नकोस. सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत, पण जो मनुष्य दुसऱ्याला अगखन करून खातो त्यास ते वाईट आहे. मांस न खाणे किंवा द्राक्षास न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अखन होते असे काहीही न करणे चांगले आहे. तुझ्यात विश्वास आहे तो तू देवासमोर आपल्या जबाद जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टीत स्वतःला दोषी ठरवित नाही तो धन्य हो. पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो, कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही, कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे. म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहे त्यांच्या अशक्तपणाचा भार वहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये. आपल्यामधील प्रत्येक जनाने शेजारग्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करा. कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण तुझी निंदा करणाऱ्यांची सर्व निंदा माझ्यावर आली. हे नियमशास्त्रात लिहिले आहे कसे हो दिले. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या, म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखा करून मिळणाऱ्या उत्तेजनाने आशा धरावी. आता जो धीर उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकाशी एकमनाचे भान. म्हणजे जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करा.
म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी म्हणतो की ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला, म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनाचे त्याने त्यांना प्रमाण द्या आणि देवाच्या देखता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाई. आणि पुन्हा तो म्हणतो की अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद का. आणि पुन्हा सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करो. आणि पुन्हा यशया म्हणतो की ईशायाला अंकुर फुटेल आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवती. आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जाल. आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मी स्वतः मानतो की तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकास बोध करण्यास समर्थही आहात. पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून तुम्हास काही ठिकाणी अधिक धैर्याने लिहिले आहे, कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे. ती कृपा ह्यासाठी आहे की तिच्या योगे मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे यादीपण करणारा येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे, म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हा. म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. कारण परराष्ट्रीयांना आज्ञाकित करावे म्हणून ख्रिस्ताने मर्जाकडून घडवले नाही, असे शब्दाने आणि कीर्तीने काही सांगायला मी धजणार नाही. चिन्हाच्या व अद्भुतांच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अशा प्रकारे मी यरूशलेम शहरापासून सभोवताली इल्लुरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. पण दुसऱ्याच्या पायावर बांधणारा हो नाही, म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास छ्यो. म्हणजे शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल. आणि म्हणून तुमच्याके येण्यामध्ये मला पुष्कळ अर्थ आ. पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याके यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे मी स्पेन देशाके प्रवास करीन तेव्हा तुमच्याके येईन. कारण मी अशी आशा करतो की मी तिथे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिथे पोहोचते कराय. पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. कारण मासेदोनियाला आख्याला हे बरे वाटले की यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्याच्यासाठी काही भागी करावी. हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे नी आहेत, कारण त्यांच्या आत्मिक गोष्टीत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहे तर दैहिक गोष्टीत त्याची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य आहे. म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन तुमच्या बाजूकडून स्पेनला जाई. आणि माझी खात्री आहे की मी तुमच्याके येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. पण मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकरिता व आत्म्याची प्रीती करिता बंधूनो तुम्हास विनंती करतो की माझ्या लयात तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा. म्हणजे यहुदियात जे अवमान करणारे लोक आहेत त्याच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरूशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेही पवित्र जनांस मान्य व्हावी. म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याके यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हान.
आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आता किलकिया शहरातील असलेल्या मंडीची सेविका आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की तुम्ही पवित्र जनांस शोधेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे सहाय्यक व्हा, कारण ती स्वतः पुष्कळानं मलाही सहाय्यक झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार काम करी प्रिस्का व अक्विला यांना सलाम द्या. यांनी माझ्या जीवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्याचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळी त्यांचे उपकार मानता. त्याचप्रमाणे त्याच्या घरात जमणाऱ्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपॅनतला सलाम द्या. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम आहे. मरियेला सलाम द्या, तिने तुमच्यासाठी कष्ट केले आहे. माझे आप्त जोडीदार बंदिवान अंद्रोनिकस व युनिया यांना सलाम द्या. प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्या पूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. प्रभूमध्ये माझ्या प्रिय अंपियातल्याला सलाम द्या. ख्रिस्तात आमच्या जोडीदार कामकरी उर्बान आणि माझ्या प्रिय स्ताकू यांना सलाम द्या. ख्रिस्तात स्वीकृत अपिलेस याला सलाम द्या. अरिस्तुबुलच्या घरातल्यांना सलाम द्या. माझ्या आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्किसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुहैना व त्रुहोसा यांना सलाम द्या. पेपर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहे. प्रभूमध्ये निवेलेला रुफस व त्याची आई यांनाही सलाम द्या. ती मला आई समानत आहे. असुमकित फर्गोन हर्मेस पत्रबास आणि हर्मास यांना व त्याच्याबरोबर राहणाऱ्या बांधवांना सलाम द्या. फिलियोगसिया निरियस व त्याची बहीण आणि ओनुपास यांना सलाम द्या आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे. आता बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अर्थे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना का. कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गो भाषणे ओ प्रशंसा करून भोग्या मनुष्यांची मने दया करता. कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजान असावे अशी माझी इच्छा आहे. आणि शांतीच्या देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुरील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमे. माझ्या जोगीदार कामकरी तिमथ्यानी माझे आप्त लुकियस यासोन व सोसिपेतर हे तुम्हा सलाम पाठवता. हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तरतीयस तुम्हास प्रभूदे सलाम पाठवत आहे. माझ्या आणि या सर्व मंडळीच्या आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगरकार वारी एरास्त व बंधू कुर्थ हेही तुम्हास सलाम पाठवता. आता माझ्या स्वार्थप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आहे, पण आता प्रकट करण्यात आले आहे. संदेश याच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे. त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.